चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार भरणारे नाना काटे आपल्या सोबत आहेत। नाना, थोड्याच वेळापूर्वी अजितदादांनी तुमची भेट घेतली, काय ठरलं भेटीत? नाही, भेटीत तसं काय नाही। आता दिवाळी चालू होती, दिवाळी निमित्त दादा खरं तर भेटायला आले होते, बारामतीला चालले होते। सकाळी कॉल झाला की मी तुला भेटायला येतोय। त्या पद्धतीने आल्यानंतर मला या मतदारसंघाची त्यांनी माहिती घेतलेली आहे की काय परिस्थिती राहील। आता एवढे दोन, एक महायुतीचा, एक महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्यामध्ये अपक्ष बरेचसे उभे आहे। परंतु आपण जर पाहिलं असेल की मागची पोटनिवडणूक पाहता जवळजवळ 1 लाखाचं मताधिक्य आपल्याला भेटलेलं आहे आणि या चिंचवड मतदारसंघातील सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने माझ्याबरोबर आहे आणि त्याच पद्धतीनं या चिंचवड मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी काम करत आहे। ती सर्व यंत्रणा मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत असं दादांशी चर्चा आली। अजितदादांचा तुमच्या बंडाला पाठिंबा आहे का? नाही, तसं काही चर्चा नाही, फक्त माहिती घेतलेली, पाठिंबा वगैरे काय नाही। त्यांनी या मतदारसंघाची सिच्युएशन माझ्याकडनं जाणून घेतली। आता समजतं की तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, कारण तुमच्या माध्यमातून महायुतीला फटका पडू शकतो। नाही, ते काय होईल ते समोर तुमच्या येईलच। आता कारण येणारी निवडणूक जरी महायुतीचा उमेदवार असेल, आम्ही महायुतीत असलो तरी कुठंतरी आम्ही अनेक दिवसापासून या मतदारसंघात काम करतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना आहे की हे इलेक्शन आपण लढवावं। तुम्ही लढण्यावर ठाम आहात, माघार घेणार नाही? 100% आम्ही लढण्यावर ठाम आहोत। सर्व नगरसेवक माझ्याबरोबर आहेत, पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत। कारण किती नगरसेवकांचं बळ आहे तुमच्याबरोबर? सगळे जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे या चिंचवड मतदारसंघामध्ये ते सर्व माझ्याबरोबर आहेत। आपल्यासोबत आता नाना काटे होते। आपण पाहू शकतो की थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नानांची भेट घेतली। समजतंय की नानांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नानांनी ही सगळी गोष्ट जी आहे ती फेटाळून लावलेली, ते जे आहे अपक्ष उभे राहणार ह्याच्यावर ठाम आहेत। कॅमेरामॅन मानदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।